नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे धुळ्यात युग प्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या भव्य नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवन कार्याचा परिचय नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून धुळेकरांनी नाट्य प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अपने दिनहीन मातृभूमि के प्रति उत्कट भक्तिभाव जगाने का प्रयास किया है। उनके हृदय में ये अंकित करने का प्रयास किया है कि भारत भारतवासियों का ही है। मेरे भाषण के प्रति नृत्य या टिप्पणियां सही नहीं, वो केवल एक विपर्यास्त विवरण है, किंतु मुझे इसकी कोई चिंता नहीं। मैं अपने प्रत्येक शब्द का दायित्व लेने के लिए तैयार हूं। मेरे कहने का समर्थन भी मैं करता हूं और ये भी कहता हूं कि ये सब न्यायोचित है। प्रयत्नातून आणि आपल्या हक्काचं सरकार असलेलं महायुतीचे सरकार याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांमध्ये ऊर्जा भरावी, देशभक्तीची प्रेरणा यावी, त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या माध्यमातून एका युवक पुरुषाचं जीवनपट हे सादर करण्याचं आम्ही काम करतो. म्हणजे आजचा हा कार्यक्रम डॉक्टर हेडगेवार साहेबांवर आधारित युग प्रवर्तक हा नाटक आपल्या सगळ्यांसमोर सादर होणार आहे. स्वतंत्रपूर्वीच्या काळामध्ये देशाला केवळ हात जोडून पाय पडून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, तर आपल्याला प्रत्युत्तर देण्याचं सुद्धा सामर्थ्य त्या बलशाली भारतमध्ये हजारो वर्षाचा इतिहास असणाऱ्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रताप अनेकांचं नाव घेता येईल असे वीर सुपुत्र या भारत मातेमध्ये जन्माला आणि यांनी त्या युगामध्ये भारताची काय ताकद आहे, संस्कृती आहे, ती वेळोवेळी लोकांना दाखवून दिली, जगाला दाखवून दिली. परंतु ज्यावेळेस आपल्या देशाला पारतंत्र्यामधून स्वतंत्रतेकडे न्यायचं होतं त्यावेळेस लोकांना घडवावं लागेल. लोकांमध्ये जोपर्यंत प्रेरणा येणार नाही तोपर्यंत संघटना मजबूत होणार नाही. 1925 मध्ये काही युवक साथींना घेऊन सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाहता पाहता 100 वर्षाचा प्रवास केला आणि एक शताब्दीमध्ये 140 कोटी लोकांचा भारत असलेल्या ह्याच्यामध्ये अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग दिला आणि 7 समुद्र पार लोक विचारतात ही कुठली संघटना आहे, ही कोणी राजकीय संघटना नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक काम करणारी देशभक्ताची आलेली एक संघटना आहे. आणि मग त्याच्यावर अध्ययन करण्यासाठी सुद्धा अनेक देश आणि लोक प्रयत्न करतात. परंतु बऱ्याच वेळा अज्ञानामुळे किंवा बॉलिवूडमध्ये दाखवलेल्या पिक्चरमध्ये किंवा एखादा लेखनाच्या माध्यमातून डावी शैलीमधले लोक मोठ्या प्रमाणात पत्रकार प्रोफेसर याच्यामध्ये घुसखोरी त्यांनी केली होती आणि तिथून ते जे दाखवायचे किंवा लिहायचे किंवा रंगवायचे तेच अनेकांना समजतं आणि लोकांना तसंच एक प्रकारचा भ्रम मनामध्ये झालाय. वस्तुस्थिती आणि सत्याला आधारित गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. एखाद्या व्यक्ती जीवनामध्ये एक संघटनाचं काम सुरू करतो, नंतर आपल्याला निघून जातो आणि या दिव्यावरनं अनेक दिव्य प्रेरणा घेत आपल्याला उजेड देण्याचं काम करतात, स्वतः जगत राहतात, मात्र देशासाठी झटत राहतात. अशा प्रकारचे अनेक आमचे बंधू आमच्या या संघामध्ये आणि सगळे फार मोठा परिवार समजायला अनेक दिवस अनेक वर्ष त्या गोष्टी लागून जातात. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.